सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये मुंबई आणि इतर परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस आहे। त्यामुळे मुंबईकरांनो सावधान रहा आणि पाऊसमान बघूनच आज घरातून बाहेर पडा। आज अर्थातच चाकरमान्यांसाठी एक नेहमीचा दिवस आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने काळजी घेऊनच घरातून बाहेर पडा। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरती सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या लागलेल्या आहेत। ठाणे, मुलुंड, आनंदनगर, जकात नाका टोल जवळ मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना, ड्रायव्हर्सना प्रचंड त्रास होतोय। ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी आज पाहायला मिळतेय। सकाळी पीक आवरला प्रचंड मोठा ट्रॅफिक झालेला आहे। ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। ट्रॅफिक खूप स्लो आहे। पावसाचाही त्याच्यावरती अर्थातच खूप मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे घरातनं बाहेर पडताना पाऊस पाण्याची एकंदरीत काळजी घेऊनच चाकरमान्यांनी बाहेर पडावं। ठाणेहून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या ठाण्यातील आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आणि हा जकात नाका संपूर्ण परिसर पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणी आता कामावरची वेळ आहे आणि त्यामुळे जे चाकरमानी आहेत ते या ठिकाणी अर्धा तासापासून याच ठिकाणी आपल्याला थांबलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी बाजू जर बघितली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम देखील सुरू आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये रोज सकाळी मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे वाहन चालक आहे ते देखील जे वाहन आहे ते धीम्या गतीने चालवताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती सुद्धा खानिवडा टोल नाका ते मनोरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवरती वाहतूक कोंडी झाली आहे।